तुमच्या घरातील लहान मुलं देखील मोमोज, चिप्स, चायनीज खाण्याचा हट्ट करतात, म्हणून तुम्ही देखील त्यांना ते खाऊ घालत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाहेरील चटपटीत पदार्थ आणि फास्ट फूडचा वाढता मोह आता लहान मुलांच्या आरोग्यासाठी गंभीर धोक्याची घंटा ठरतोय. दिल्लीतील बुराडी येथून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 10 वर्षांच्या मुलीला रोज मोमोज आणि चिप्स खाण्याची सवय इतकी महागात पडली की तिचं यकृतच निकामी झालं. आई वडील कामानिमित्त घराबाहेर असतात. ही मुलगी आजोबांकडून पैसे घेऊन दररोज मोमोज खायची. काही दिवसांनी तिला विस्मरण, प्रचंड थकवा अशी लक्षणं जाणवू लागली आणि तिची प्रकृती गंभीर बनली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिचं लिव्हर फेल झाल्याचं निदान केलं. तिची प्रकृती इतकी बिघडली की तिला थेट ICU मध्ये दाखल करावं लागलं. सुरुवातीला लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला देण्यात आला, पण प्लाझ्मा फेरेसिस या उपचारामुळे सुदैवाने तिचे प्राण वाचवण्यात यश आलं. तज्ज्ञांच्या मते आजकाल मुलांमध्ये फॅटी लिव्हरचं प्रमाण 35% वाढलंय. मैद्याचे पदार्थ, जंक फूड आणि व्यायामाचा अभाव हे यामागचं मुख्य कारण ठरतंय. पालकांनो, ही घटना एक इशारा आहे. तुम्ही तुमच्या कामांमध्ये व्यस्त असला तरी मुलांच्या आहारावर लक्ष ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. लहान मुलांना बाहेरील पदार्थ खाण्याची लागलेली चटक आणि तुम्ही त्यांचे पुरवत असलेले लाड हा मोठा धोका ठरू शकतात.